पेशंट रूमचा कोण आहे? चला मग पेशंट पाशी चला, बाकीच्या बाहेर व्हा, चला. नैतिक उमेश बांगणे, राहणार वाघोली, उच्च जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. 3 वाजतापासून याची तब्येत बिघडली आहे. शाळेतून काहीच खाल्लं, म्हणजे शाळेतून आल्यानंतरच म्हणजे तो बिमार झालेला आहे. खिचडी खाल्ल्यानंतर. खिचडी खाल्ली. असे मुलं झाले 20. टोटल म्हटलं आपण 20 रुग्ण ॲडमिट केलेले आहेत. सर्व रुग्णांची स्थिती स्टेबल आहे. पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे. विशेष असं खूप काही घाबरण्याची गरज नाही आहे. सर्व रुग्णांवर सुरळीतपणे उपचार सुरू आहे. ते कसं ज्यांना उलटी वगैरे झालेली आहे त्याचं सॅम्पल टेस्ट केल्यानंतरच हा प्रकार आपल्याला सांगता येईल. त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हा प्रकार झालेला आहे असं सांगता येणं सध्या तरी मुश्किल आहे. टेस्टिंगसाठी बोलवलं प्राथमिक शाळा वाघोली येथील मुलांना अन्नातून विषबाधा झाली बा अशी माहिती मिळाली. आम्ही इथं पाहायला आलो. बरेच पालक इथे उपस्थित आहे. मुलं ॲडमिट केलेले आहे. मुलांसोबत शिक्षकसुद्धा ॲडमिट आहे. आणि असं कळते चर्चेअंती की अन्नातून विषबाधा झालेली आहे. आता ते नेमकी घरच्या अन्नातून झाली की शालेय पोषण आहारातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. तरी पण असे ज्या घटना पाहायला माझी शासनाला अशी विनंती आहे की ह्या शालेय पोषण आहार यंत्रणा ही स्वतंत्र असावी. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शालेय प्रशासनाचा हस्तक्षेप नसावा आणि पारदर्शक पद्धतीने शासनाने ही यंत्रणा राबवण्यात यावी, जेणेकरून असे इन्सिडेंट घडणार नाही आणि कोणावर दोषारोपण होणार नाही. मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट. आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास 49 विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे. त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खाल्लेली होती. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना, काही मुलांना ताप, मळमळ असे सिम्पटम दिसत आहे. तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केलं आहे. पण पेशंटची सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे. काही चिंताजनक अशी बाब नाही. काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन, टॅबलेट देऊन घरी पाठवलेले आहे. तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे. तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल 49 विद्यार्थ्यांना भरती केलेले आहे आणि काही मुलांना 8 मुलांना गोळ्या देऊन घरी पाठवलेले आहे.